नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरच्या घरी लहान मुलांसाठी स्नॅक्स कसे बनवायचे हे बघणार आहोत. रेसिपी खूप सोपी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. स्नॅक्स बनवण्यासाठी इथे मी 4 बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि आपल्याला इथे एक चाळणी घ्यायची आहे आणि त्यामध्ये हा बटाटा स्मॅश करून घ्यायचा आहे. चाळणीमध्ये बटाटा स्मॅश करून घेतल्यामुळे एकसारखा बटाटा बारीक होतो. आता अशाच प्रकारे आपल्याला संपूर्ण 4ही बटाटे हे बारीक करून घ्यायचे आहेत. बटाटे बारीक करून झालेले आहेत. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात. त्यासोबतच यामध्ये मी पाव चमचा काळी मिरी पूड टाकून घेतलेली आहे. इथे तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही मसाले यामध्ये वापरले तरीही चालेल. त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर. तर 2 बॅचमध्ये हे कॉर्नफ्लॉवर टाकून घ्यायचं आहे आणि या पिठाचा छान असा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. जर तुम्हाला हे मिश्रण थोडंसं पातळ वाटत असलं तर यामध्ये तुम्ही आणखी कॉर्नफ्लॉवर घेऊन हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे. आणि जर तुम्हाला हे मिश्रण ड्राय वाटलं तर 1 ते 2 चमचे पाणी देखील वापरू शकता. आता घट्टसर असा गोळा मळून तयार आहे. आता या गोळ्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि या गोळ्याचे 2 भाग करून घ्यायचे आहेत. तर आपण 2 प्रकारचे स्नॅक्स बनवणार आहोत. आता पहिला भाग घ्यायचा आहे आणि त्याची पोळपाटावर छान अशी पोळी लाटून घ्यायची आहे. तर आपल्याला थोडासा मैदा लावून याची पोळी लाटून घ्यायची आहे. त्यानंतर इथे मी एक औषधाचं झाकण घेतलेलं आहे. आपल्याला गोल गोल असे स्नॅक्स बनवून घ्यायचे आहेत. तर हे औषधाचं झाकण छोटं असल्यामुळे मी या दुसऱ्या एका बरणीच्या झाकणाने याचे सगळे गोल गोल अशा लाट्या करून घेतलेल्या आहेत. आता एक्स्ट्राचा भाग काढून घ्यायचा आहे. आता ही छोट्या आकाराची आपण गोलपुरी जी बनवून घेतलेली आहे, तर इथे मी एक काडी घेतलेली आहे आणि त्याने आपण इथे पोटॅटो स्माइली बनवत आहोत. त्यामुळे स्माइली बनवण्यासाठी इथे मी 2 डोळे बनवत आहे. तर त्यासाठी इथे मी एक काडी घेतलेली आहे आणि एक चमचा घेऊन खाली स्माइलीचं चिन्ह काढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे सर्व स्माइली बनवून तयार आहे. तर आता राहिलेल्या अर्ध्या पिठाचे आपल्याला स्टिक बनवून घ्यायचे आहेत. तर अगोदर मी हे पीठ लाटून घेत आहे. जाडसरच याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. हवं तर तुम्ही लाटून न घेता डायरेक्ट हातावर थोडासा गोळा घेऊन याच्या स्टिक बनवून घेऊ शकता. तर इथे मी एकसारख्या आकारात ही पोळी कट करून घेतलेली आहे आणि हातावर थोडंसं प्रेस करून आपल्याला छान अशी गोल याच्या स्टिक बनवून घ्यायच्या आहेत आणि सर्व स्टिक एकसारख्या आकारात कट करून घ्यायच्या आहेत. तर या स्नॅक्सला तुम्ही हवे ते आकार देऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे किंवा मुलांना आवडतील ते आकार देखील इथे या स्नॅक्सला देऊ शकता. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सर्व स्टिक बनवून तयार आहेत. आता हे स्नॅक्स तळण्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल आपल्याला छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करून घ्यायची आहे. आता यामध्ये अगोदर आपण पोटॅटो स्माइली तळून घेऊया. तर हे सर्व स्माइलीचे स्नॅक्स मी यामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि एक चमचा घेऊन आपल्याला हे छान असे उलटपुलट करून एकदम खरपूस असे तळून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम अजिबात मोठी ठेवायची नाही. लो टू मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे स्नॅक्स एकदम खरपूस असे तळून घ्यायचे आहेत, म्हणजे हे स्नॅक्स एकदम कुरकुरीत असे होतात. तर स्माइली सर्व तळून घेतलेले आहेत. त्यानंतर आपण यामध्ये स्टिक तळून घेऊयात. तर खूप सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे, त्यामुळे तुम्ही देखील नक्की ट्राय करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लहान मुलांसाठी चटपटीत असे बटाट्यापासून स्नॅक्स बनवले आहेत आणि तेही अगदी घरच्या घरी. हे स्नॅक्स टोमॅटो केचपसोबत तुम्ही लहान मुलांना खायला देऊ शकता. चला तर मग आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.